HM घाटमाता न्यूज. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका खरेदी केंद्रासाठी मागणी 3 महिन्यापूर्वी आम्ही केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीने मागणी वर करून ती मंजूर करून घेऊन मका खरेदी केंद्र चालू केलेलं आहे. आटपाडी तालुक्यामध्ये या खरीप हंगामामध्ये भरपूर मकाचं उत्पन्न आलेलं आहे आणि त्याची नोंदणी सध्या चालू आहे. पण त्यामध्ये एक तांत्रिक अडचण अशी झालेली आहे, त्या उतार्यावर खरीप असा शेरा आला तरच तिथं मार्केट कमिटीमध्ये ती मका खरेदी केली जाते. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये जोपर्यंत मुदत होती तोपर्यंत सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते ॲप ओपन होत नव्हता. त्या बऱ्याच लोकांच्या नोंदी या राहिलेल्या आहेत. एकूण या खरीप हंगामामध्ये जवळजवळ 4,500 हेक्टर मक्याची नोंदणी झालेली आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फक्त 250 असून 300 हेक्टरच नोंद झालेली आहे विक्रीसाठी मका. त्यामुळे जवळ 90% शेतकऱ्यांच्या नोंदी अद्याप झालेल्या नाहीत. याचं कारण म्हणजे आता नोंदवायला गेल्यास त्या 7/12वर रब्बी हा सीझन येतोय आणि रब्बी नोंद आली तर मार्केट कमिटी ते मक्याचं घेत नाहीत. त्यामुळे फार अडचणीत आलेला आहे. त्यामुळे आज आम्ही तहसीलदारांना एक निवेदन दिलेलं आहे की खरेदी केंद्रामध्ये उत्पन्न मक्याचं नोंद होण्यासाठी खरीपची तर नोंद शासनाकडून केली जावी किंवा रब्बी नोंद असलेले उतारे ग्राह्य धरून त्या मार्केट कमिटीमध्ये ते 7/12 घेऊन त्याची मक्याची नोंद करावी. आता बाजारामध्ये या मका केंद्र बंद असल्यामुळे 1700-1800 रुपयानं मका बाजारात घेतली जात्या. खरं म्हणजे 2400 रुपये हमी भाव असताना 600-700 रुपयाचा प्रति क्विंटल हा दर गृहीत धरला तर कमीत कमी शेतकऱ्याचं 1 लाख रुपयाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने त्वरित मार्ग काढावा आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आता नवीन उतार्यावर खरीप करता येण्यास शक्य असेल तर करावं, नाही तर रब्बी जरी शहरा असला तर त्याला खरेदी केंद्रामध्ये ती नोंद घेण्यास भाग पाडावे अशी सर्व शेतकऱ्यांची तालुक्यातल्या विनंती आहे. HM घाटमाता न्यूज.